मुलुक महाराष्ट्रामध्ये आपण राज्यातल्या महत्त्वाच्या बातम्या बघणारच आहोत। मात्र तत्पूर्वी एक महत्त्वाची राष्ट्रीय बातमी बघूया। बातमी आहे आसाम मधल्या पुरासंदर्भातली। आसाम मधली पूरस्थिती दिवसागणिक जास्तीत जास्त गंभीर बनत चाललेली आहे। एकंदरीत 32 जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर आहे। 31 लाख नागरिकांना याचा थेट फटका बसलाय। अनेक गावांमध्ये पुराचं पाणी शिरलेलं आहे। अनेक नागरिक या पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत। मदत आणि बचाव कार्य सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे। पाहुयात याच पूरस्थिती संदर्भातला हा न्यूज 18 लोकमतचा विशेष रिपोर्ट। आसाम मधली शहरं आणि गावांमध्ये पुरामुळे हाहाकार उडालाय। राजधानी गुवाहाटीमध्ये रस्ते जलमय झालेत। वाहनांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। पुरामुळे संपूर्ण राज्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय। रस्त्यावरच्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रशासनाकडून पंपाद्वारे पाण्याचा उपसा केला जातोय। होजाईत अनेक घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। घरांमध्ये पाणी शिरल्यानं घरातल्या सगळ्या वस्तूंचं नुकसान झालंय। तर नागावमधील कामपूरमध्ये सुद्धा सगळीकडे पाणीच पाणी साचलंय। वयोवृद्ध आणि लहान मुलांना तराफ्यांच्या मदतीनं बाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय। चिरांग जिल्ह्यालाही पुरानं जोरदार तडाखा दिलाय। जिल्ह्यातल्या भारत भूतान सीमेवरच्या शिशुबारी गावातल्या 100 नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं। गावामध्ये पाणी शिरल्यानं गावकरी गावातच अडकून पडलेले होते। तर होजाईमधल्या रेल्वे रुळांवरही पाणी साचलंय। त्यामुळे अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या आहेत। पानी के लिए सबका लोग का प्रॉब्लम हो रहा है। कोई निकल नहीं सकता है, कोई ऑफिस नहीं जा सकता है। वो हम लोग का ये दुकान है पूरा पानी पानी है। अंदर में घुस के बहुत सामान खराब हो गया, फ्रिज वगैरह सब खराब हो गया। इसलिए हम क्या उपाय है, मेरा पान का पत्ता भी खराब हो रहा है, इसलिए हम निकल के आया है। कोई बिक्री करेगा, 2 पैसा मिलेगा, बाजार करेगा। घर में कोई सामान भी नहीं है, रेशन भी नहीं है, इसलिए हम निकल के आया है। हम घर का गार्जियन है, इसलिए हम बाहर निकला है। पानी तो पूरा भरा हुआ है वो भरोलो नदी का। अभी पाम से पानी निकल रहा है, लेकिन गार्ड वॉल टूटने से वो पानी फिर हमारा तरफ चला आएगा। इसलिए सरकार को एक डिमांड है हमारा तरफ से, आप जल्दी से जल्दी एक कंक्रीट गार्ड वॉल होना चाहिए इधर भरोलो में। कमरगंजमध्ये बचाव पथकानं बचाव कार्य सुरू केलंय। घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढलं जातंय। नागरिक आवश्यक त्या वस्तू सोबत घेऊन घराबाहेर पडतायत। अनेक ठिकाणी पाणी साचलंय तर अनेक घरं पाण्याखाली गेलेली आहेत। तब्बल 70,000 हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेलेली आहे। पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आलेली आहे। नजीकच्या भूतानमध्ये सुद्धा पाण्याची पातळी वाढतेय आणि याचा फटका आसामच्या सीमावर्ती जिल्ह्यांना बसतोय। येत्या काही दिवसात परिस्थिती आणखी बिकट होण्याची भीती अधिकाऱ्यांनी वर्तवलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्या आपण बघूया आणि महत्त्वाची बातमी ती म्हणजे विधान परिषद निवडणुकीचं काउंटडाऊन आता सुरू झालेलं आहे। अवघे काही तास या निवडणुकीला उरलेले आहेत। त्यामुळे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे चारही पक्ष जोरदार कंबर त्यांनी कसलेली आहे। या चारही पक्षांकडून 5 स्टार हॉटेलचं जे पॉलिटिक्स आहे त्याला जोर आल्याचं आपण पाहिलं होतं। भाजप आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कानमंत्र दिलाय। हा कानमंत्र कितपत योग्य ठरणार हे येता काळ ठरवणार आहे। तर दुसरीकडे शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि भाजपवर कडाडून हल्लाही चढवला। तर बहुजन विकास आघाडीची मतं राज्यसभा निवडणुकीप्रमाणे याही निवडणुकीत अतिशय महत्त्वाची ठरणार आहेत। त्यामुळे हितेंद्र ठाकूर यांच्या दारी नेत्यांची वारी असं चित्र पाहायला मिळतंय। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुद्धा मार्गदर्शन घेत आहेत अजितदादा पवार यांचं। अजित पवार यांची काँग्रेसच्या नेत्यांनी सुद्धा भेट घेतलेली आहे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर। त्यामुळे बैठकांचं आणि भेटीगाठींचं सत्र सध्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहायला मिळत आहे।
विधान परिषद निवडणूक 10 जागांसाठी होती आणि या 10 जागांमध्ये जोरदार चुरस आहे। 11 उमेदवार निवडणुकीच्या या रिंगणामध्ये आहेत। एकनाथ खडसे यांनी सुद्धा हितेंद्र ठाकूर यांची आज भेट घेतली आणि मतं कोणाला जाणार बहुजन विकास आघाडीची या संदर्भातली जी उत्सुकता होती, अनेक नेते भेटीगाठी घेत आहेत। हितेंद्र ठाकूर यांच्या भेटीला काल प्रवीण दरेकर, गिरीश महाजन सुद्धा गेलेले होते, प्रसाद लाड गेलेले होते, भाई जगताप गेलेले होते। जवळपास सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांची आतापर्यंत भेट घेतलेली आहे आणि या विधान परिषद निवडणुकीमध्ये मदत करण्याची गळ घातलेली आहे। त्यामुळे बहुजन विकास आघाडीची मतं या निवडणुकीत नेमकी कोणाला मिळणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। महाविकास आघाडीलाही मतं मिळतात की भाजपलाही मतं मिळतात हेच पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे। विधान परिषद निवडणुकीला आता अवघे काही तास उरलेत आणि एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली आणि त्यांच्यामध्ये चर्चा सुद्धा झाली। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने हितेंद्र ठाकूर आपल्या पारड्यातली जी मतं आहेत ती नेमकी कोणाच्या दिशेने मतदान करून देतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। ही मतं महाविकास आघाडीला जातात की ही मतं भाजपला जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकनाथ खडसे यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया। मी एक उमेदवार आहे आणि हितेंद्रजी यांचा बहुजन विकास आघाडीचे 3 मतदार आहे। उमेदवार या नात्याने मी त्यांना मतदान मागणं माझं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे मला मतदान करावं असं विनंती करायला आलेलो आहे। ते योग्य तो निर्णय घेतील अशी मला अपेक्षा आहे। एमआयएमचे आमदार फारुख शाह यांनी आज अजित पवार यांची हॉटेल ट्रायडंटमध्ये जात भेट घेतली आणि एमआयएमचं हे मत राष्ट्रवादी काँग्रेसला आणि एकनाथ खडसेंनाच देणार असल्याचं फारुख शाह यांनी यावेळेला अजित पवारांना सांगितलं। काय नेमकं ते म्हणाले पाहूया। बार स्टैंड ऐसा है कि जो हमारे खानदेश के नेते हैं एकनाथ खड़से साहब, खास करके हमारा पहली पसंद का वोट उनको रहेगा। उन्होंने हमारे खानदेश के लिए बहुत अच्छे काम किए हैं, इसलिए हम लोग आज अजीत दादा साहब से मिलने आए हैं और उनको हम ये बोलना चाहेंगे कि हम हमारा पहली पसंद का वोट एकनाथ खड़से साहब को देंगे। अभी तक तो ऐसा कुछ नहीं फाइनल हुआ। शाम को वापस हमारे जो अध्यक्ष है बैरिस्टर असदुद्दीन साहब, उनका फ़ोन आएगा हमको और वो बताएंगे कि दूसरा वोट किसको देना है, तीसरा वोट किसको देना है। एक पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली एक अतिशय महत्त्वाची बैठक सुरू होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने रणनीती ठरवण्याच्या मुद्द्यासंदर्भातली ही बैठक असेल। या मुद्द्यावर चर्चा होणार असल्याचं समजतंय। महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा मतांचा कोटा या बैठकीमध्ये ठरवला जाण्याची शक्यता व्यक्त होतीये। थोड्याच वेळात ही बैठक सुरू होणार आहे। आमचे सर्व मतदार आमच्या समुदाय, आमचे मित्रपक्ष आहेत, अपक्ष आमदार आहेत, सर्व बरोबर आहेत आणि आमचं खूप चांगल्या मतानं विजयी 6ही उमेदवार होते। आज चर्चा नेमकी काय अजित पवारांना अनेक असते चर्चा, कारण आम्हाला प्रेफरन्शियल वोटिंग आहे, त्यामुळे त्या नियोजन त्या प्रेफरन्शियल वोटिंगचं करायचं असतं। मुख्यमंत्र्यांसोबत बैठक असतात त्यामध्ये काय चर्चा होणार आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक होईल, ती नियोजनाचीच बैठक होईल। भाजपला करारा जवाब मिळणार एकदम सर, त्याच्याशी बोलणं झालंय का अपक्ष आमदारांशी? हे सर्व बरोबर आहेत आमच्या, काही अडचण येणार नाही। तुम्हाला आमचा चांगला विजय झालेला दिसेल, महाविकास आघाडीचा विजय झालेला दिसेल, तरी तो सर्व बरोबर जुळलेले आहेत। एक शेवटचा प्रश्न, मागच्या वेळेस जसा धोका झाला शिवसेनेच्या 56व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मार्गदर्शन केलं आणि यावेळेला मुख्यमंत्र्यांनी भाजपावर कडाडून टीका सुद्धा केलेली आहे। ज्या पद्धतीनं सध्याची राजकीय घडामोड सुरू आहे विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं, याबद्दल सुद्धा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं। मला उद्याच्या निवडणुकीची अजिबात चिंता नाही, शिवसेनेत गद्दार कुणी राहिलेला नाही, राज्यसभा निवडणुकीत मत फुटलेलं नाही, कुणी काय कलाकार्या केल्या आहेत हे कळलं असल्याचं सांगत त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्यावरून सुद्धा भाष्य केलं। नाही म्हटलं तरी आमदारांची बर्दास्त ठेवावी लागते, यालाच लोकशाही म्हणत असल्याचं त्यांनी खोचक शब्दात सांगितलं।
उद्याची निवडणूक आहे, मला त्या निवडणुकीची चिंता नाही आहे, अजिबात नाही आहे. कारण जर का मी चिंता करत बसलो तर जे शिवसेना प्रमुखांनी माझ्या धमन्यांमध्ये भिनवलेले आहे त्याचा उपयोग काय? हार जीत तर होत असते, उद्या तर जिंकणारच आहोत, उद्याचा तर प्रश्नच नाही आहे. कारण ठामपणाने मी सांगेन की गेल्या राज्यसभा निवडणुकीत झालं आपलं स्वतःचं, म्हणजे मी स्वतःचं म्हणण्यामध्ये राजकुमारजी तुम्ही सगळेजण माझे सहकारी आपल्या शिवसेनेचे सहयोगी सदस्य आलात, जेव्हा मी आमचं म्हणतो त्याच्यात मी तुम्हाला धरलेलं आहे, तेव्हा पुन्हा एकदा मी माझे सहकारी म्हणून म्हणणार नाही, तुम्ही आमचेच आहात. एकही मत फुटलेलं नाही आहे, एकही मत फुटलेलं नाही आहे. मग फुटलं कोणतं आहे त्याच्यात सुद्धा अंदाज लागलेला आहे, तोही अंदाज लागलेला आहे. कोणी काय काय कलाकार्या केल्या तेही कळलेलं आहे आणि त्याचा हळूहळू जसं एक एक येईल तसं उलगडा होत जाईल. कारण उद्याची निवडणूक ही सुद्धा एकतर आमच्यामध्ये फूट पडू शकत नाही दाखवणारी तर आहेतच, त्याच्यामध्ये मला काही चिंता नाहीच. पण तुम्ही देशामध्ये जरी काही केलं तरी महाराष्ट्र हा वेगळा विचार करू शकतो आणि तो महाराष्ट्र वेगळा विचार करून त्यांनी दाखवलेला आहे. हे उद्या आपल्याला देशाला दाखवायचं आहे. नुसतं सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, ठीक आहे, पण महाराष्ट्रातली शहाणी जनता जी आहे त्या महाराष्ट्राच्या शहाणपणापुढे सत्तेचा मात चालत नाही, आम्ही चालू देत नाही, हे सांगण्यासाठी ही उद्याची आणि त्याच्या पुढच्या निवडणूक आहे. काल परवाकडे तुम्ही अयोध्येत जाऊन आल्यानंतर शिवसेना प्रमुखांचा नातू म्हणून जे काय आशीर्वाद आदित्यच्या मागे आहेत, माझ्या मागे तरी काय आहेत? मी कोण आहे? माझी काय ओळख आहे? मी जर का टरेबाजी करायला लागलो, उद्धव ठाकरे, नुसत्या उद्धव ठाकरेला अजिबात किंमत नाही, दीड दमडीची किंमत नाही, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हटल्यानंतर समोरचा माणूस जो एक आदराने उभा राहतो, मला मी मुख्यमंत्री असलो काय नसलो काय फरक पडत नाही, कारण माझं जे नाव आहे ते कोणीच काढून घेऊ शकत नाही. ते एक मला कित्येक जन्माचं लाभलेलं भाग्य आहे, ते कधीच कोणी काढून घेऊ शकत नाही. आणि या कार्यक्रमाच्या वेळेला शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर थेट टीका केलेली आहे. कट कारस्थान करून राज्य चालवता येत नाही असं देवेंद्र फडणवीसांचं नाव घेऊन संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. फादर्स डे निमित्त मी सांगू इच्छितो, शिवसेना प्रमुख द फादर ऑफ हिंदुत्व, हिंदुत्वाचा बाप कोणी या जगात असेल तर ते आपले माननीय बाळासाहेब ठाकरे. म्हणून आजच्या फादर्स डेचं महत्त्व. फार घमेंड काही लोकांना आली आहे राजकारणामध्ये. राज्यसभेच्या निवडणुका झाल्या, पार पडल्या, ठीक आहे, एखादी जागा इकडे तिकडे होत असते. आता विधान परिषदेच्या जागांची घालमेल सुरू आहे. पण मी इतकंच सांगतो, एक जागा जिंकली म्हणजे तुम्ही जग जिंकला असं नाही, महाराष्ट्र जिंकला असं नाही. या राज्याची सूत्र ही शिवसेनेकडेच असतील आणि उद्धव ठाकरे यांच्याकडेच असतील. तेरा घमंड तो 4 दिन का है पगले, हमारी बादशाही तो खानदानी है. भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर टीका केलेली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या वेळेला उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या इतर नेत्यांकडून भाजपवर जी टीका झाली त्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे. भाजपवर टीका करण्याशिवाय महाविकास आघाडीकडे आणि शिवसेनेकडे काहीही काम नसल्याचं प्रवीण दरेकर यावेळेला म्हणाले. वर्धापन दिन उत्साहात साजरा करायचा असतो, परंतु अत्यंत नीरस अशा भाषणानं त्या ठिकाणी त्यातला उत्साह हरपलेला मला त्या ठिकाणी दिसला. पुढे नेण्याचं काम होतंय, वेगळ्या योजना ते आणतायत. मला वाटतं देशाची काळजी करण्यापेक्षा राज्याचं नेतृत्व आपल्याकडे आहे. राज्यामध्ये काय होतंय, 2.5 वर्ष कशी या राज्यात या ठिकाणी गेली, मला वाटतं त्याचा विचार करा आणि एक एक दिवस महाराष्ट्राच्या हितासाठी सत्कारणी लावा. बेरोजगारीवर बोलत असताना 2.5 वर्षाच्या कालावधीत किती बेरोजगारांना हाताला काम दिलं त्याचा त्या ठिकाणी लेखाजोखा मागा. महाविकास आघाडीच्या आमदारांची जर नार्को टेस्ट केली तर त्यांना सुद्धा हे सरकार नको असल्याचं वक्तव्य भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलेलं आहे. आणि याशिवाय मुनगंटीवार यांनी म्हटलंय की भाजपला
महाविकास आघाडीचं हे सरकार पाडण्याची बिलकुलच गरज नाही, तसे प्रयत्नही सुरू नसल्याचं मुनगंटीवार यांनी सांगितलं. व्यक्तिगत रीतीने वाटतं की भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कोणतेही सरकार पाडण्यासाठी कधीही प्रयत्न करत नाही. पण एक खरं आहे की यांच्या सर्व चुकीच्या कारणाने यांच्या आमदारांची जर आज नार्को टेस्ट केली तर सर्वजण म्हणेल की महाविकास आघाडी नको आहे. कारण ज्या पद्धतीने सरकार वागते आहे तर मला वाटतं की हे सरकार पुढचे 500 वर्ष येणाऱ्या प्रत्येक सरकारसाठी दिशादर्शक ठरेल की माणसानी कसं वागू नये. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात एकीकडे उद्रेक पाहायला मिळत असताना दुसरीकडे हेच आता उद्रेकाचं लोण राज्यातही काही भागांमध्ये पसरल्याचं पाहायला मिळतंय. यावरनं आता राजकारण सुद्धा तापताना दिसतंय. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या अग्निपथ योजनेच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर तुफान हल्लाबोल केलाय. पाहूया त्या संदर्भातला हा रिपोर्ट. भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण, टेंडर काढा. 4 वर्षाचं कंत्राट जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. बाळासाहेब असते तर आज वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेऊन मोदींचं कौतुक केलं असतं. अग्निपथ योजनेवरून सुरू झालेलं हे आरोप प्रत्यारोपांचं सत्र. केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेवरून देशभरात रणकंदन सुरू आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसह दक्षिण भारतातही तरुणांकडून अग्निपथ योजनेच्या विरोधात जाळपोळ केली जाते. त्याच वेळेला यावरून राजकीय वातावरणही तापल्याचं पाहायला मिळत आहे. याचेच पडसाद शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या भाषणांमधूनही पाहायला मिळाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला. लाखोच्या संख्येने, करोडोच्या संख्येने ही मुलं जर का आली तर त्यातले 10% म्हणजे नेमके किती मुलं तुम्हाला कामाला येणार? आणि त्याहीपेक्षा भयानक म्हणजे भाडोत्री सैन्य हा काय प्रकार आहे? मग असंच जर का असेल तर उद्या भाडोत्री राज्यकर्ते पण आणू आपण, टेंडर काढा टेंडर. आम्हाला मुख्यमंत्री पाहिजे, आम्हाला पंतप्रधान पाहिजे, आम्हाला हे काढा. जो बसेल तुमच्या टेंडरमध्ये आणा. नाहीतरी 5 वर्षाचंच आमचं भाडोत्रीच काम आहे. 5 वर्षानंतर पुन्हा एक्सटेन्शनसाठी आम्हाला लोकांसमोर जावंच लागतं. मग ते सुद्धा 70 वय आपण काढू ना, भाडोत्री ठेवू. अग्निवीर काय असतं? अग्निवीर खरे अग्निवीर तर समोर बसलेले आहेत. तुम्ही कुठल्या अग्निवीरांची भरती करणार आहात? सैन्यामध्ये आता कंत्राटी पद्धतीनं सैन्य भरणार. सैन्य पोटावर चालतं हे आम्हाला माहीत होतं आतापर्यंत, पण आता सैन्य हे कंत्राटी पद्धतीनं भरणार आहेत. 4 वर्षाचं कंत्राट जगाच्या पाठीवरती असा मूर्ख निर्णय कोणत्याही राज्यकर्त्याने घेतला नाही. शिवसेनेकडून अग्निपथ योजनेवर टीका केली जात असतानाच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर घणाघात केलाय. अग्निपथ योजनेवरून शिवसेना दुर्दैवी खेळ करत असल्याचं म्हणत बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी अग्निपथ योजनेला पाठिंबा दिला असता, असा टोला दरेकरांनी लगावला. मला वाटतं शब्दांचा खेळ या ठिकाणी भाषणात करण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला. खरं म्हणजे युवकाला त्या ठिकाणी देशभक्तीशी, राष्ट्रभक्तीशी, आपल्या सैन्याशी जोडण्याची एक भावना अग्निपथच्या माध्यमातून त्या ठिकाणी होते. असं होत असताना आपण कोणाच्या रांगेत जाऊन उभं त्या ठिकाणी राहतोय? कुठला इतिहास आपण त्या ठिकाणी मांडून ठेवताय? आणि म्हणून मला वाटतं अग्निपथच्या संदर्भात बाळासाहेब असते तर आज वेगळी भूमिका त्या ठिकाणी त्यांनी घेऊन मोदींचं कौतुक केलं असतं. अग्निपथ योजनेचं पुढे काय होतं? विरोध थांबतो की वाढत जातो हे अद्याप तरी अस्पष्ट आहे. पण राजकीय आरोप प्रत्यारोपांमुळे अग्निपथ योजनेचा वाद आता महाराष्ट्रातही पोहोचलाय एवढं निश्चित. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्र सरकारनं जाहीर केलेली अग्निपथ योजना रद्द होणार नसून या योजनेअंतर्गत आता येत्या काही दिवसांमध्ये लवकरच भरती प्रक्रिया सुरू केली जाणार असल्याचं लष्कराच्या वतीनं आता सांगितलं गेलेलं आहे. भरती अगोदर युवकांना हिंसा आणि तोडफोडीत सहभागी नसल्याचं प्रमाणपत्र देणं बंधनकारक असल्याचं सुद्धा लष्कराकडून स्पष्ट करण्यात आलंय.
शायद हमारी रिक्रूटमेंट प्रोसेस सबसे आगे बढ़ी हुई थी जब इसको रोका गया। तो अब सारी रिक्रूटमेंट सिर्फ अग्निवीर के थ्रू ही होगी। एज की सीमा बढ़ा दी गई है 21 से 23। जो एलिजिबल हैं वो एक बार फिर इस सिस्टम में, इस प्रोसेस में जो मैंने अभी पहले बताया उसमें अप्लाई करेंगे। 2 साल एक लंबी अवधि होती है, मेडिकल कंडीशन उनकी वगैरह, तो इनका एक बार फिर से स्क्रीनिंग होगा, फुल प्रोसेस, एंड उसके बाद ही एयरफोर्स में चयन किया जाएगा। मुलुख महाराष्ट्रमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। ब्रेकनंतर आपण इतरही काही महत्त्वाच्या बातम्या वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। मुलुख महाराष्ट्र सुपरफास्टमध्ये कुठे जाऊ नका, बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।